नमस्कार मैत्रिणींनो, क्रिएशन विथ मानसी मध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 5 नंबरचा तंगूस दोरा, 6 नंबरचे मोती आणि हे सुद्धा कलरचे ते 6 नंबरचेच आहेत. निळ्या कलरचे घेतलेत मी आणि सुई कट करण्यासाठी कटर लागणार आहे. तर चला आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, एक निळ्या कलरचा मोती घ्यायचा आहे आणि 4 पांढरे मोती घ्यायचे. तर साधारण आपल्याला 5 मोत्यांचा एक गोल तयार करून घ्या. अशी गाठ मारून घेतली. आता आपण काय करायचंय, या मोतीमधून वर दोरा काढायचा आहे. आता इथे 3 आहेत ना, असे आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे. हा एक चौथा येणार आहे आणि एक निळ्या कलरचा मोती घ्यायचा. तर हे आपल्याला असं करायचं. आता सुरुवातीला आपण 5 मोती घेतले होते, पण इथे एक मोती आल्यामुळे आपण फक्त 4 मोती घेतले. मग आता हे असं घेतल्यानंतर या मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. हे 2 पांढऱ्या आणि हे तिसरी पांढरी, या मोतींमधून आपण सुई बाहेर काढली. मग आता इथे येणार आहे पुन्हा एक निळा मोती आणि 3 पांढरे मोती. आणि हे बघा, या मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. हे पहा, ह्या निळ्या मोतीमधून आणि पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर काढून घेतली. 3 पांढरे मोती घ्यायचे आणि एक निळा मोती घ्यायचा आहे आणि या पांढऱ्या मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. इथून घेताना पुन्हा 3 पांढऱ्यांमधून सुई बाहेर घ्यायची. पुन्हा आपल्याला निळा मोती घ्यायचा आहे आणि 3 पांढरे घ्यायचे आहे. असं मग निळ्यामधून पुन्हा पांढऱ्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. तर आपल्याला सेम अशी प्रोसेस 9 मोत्यांची करायची आहे. 2 4 6 8 अजून एक घ्यायचा आपल्याला. तर 9वा मोती आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथल्या पांढऱ्या मोतीला आपण आतमध्ये घ्यायचा. हा मोती याच्यामधून सुई बाहेर काढली. आता याच्या वरती किती येणार आहेत मोती आपल्याला, हे 3 झाले, अजून 2 मोती येणार पांढरे. तर हे पांढरे 2 मोती घ्यायचे आणि या मोतीमधून बाहेर सुई काढायची. इथून परत निळ्यामधून पुन्हा पांढऱ्यामधून आणि पुन्हा या पुढच्या पांढऱ्यामध्ये सुई घालायची. पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घालायची. असं आपल्याला हे ओढून घ्यायचं. 5 मोतींची गुंफण झाली ही. आता वरची आपल्याला घ्यायची 6 मोत्यांचं गुंफण. तर आपल्याला ऑलरेडी हे पहा, इथे 2 मोती आलेले आहेत. आता वरचे आपल्याला 4 मोती घ्यायचे. पांढऱ्या कलरचेच घ्यायचे हे मोती आणि ह्या जॉईंट करायचं. ह्या मोतीला आणि ह्या मोतीला असं करून जॉईंट द्यायचं. म्हणजे 6 मोत्यांचं हे घर करून घ्यायचं असं. हे पहा असं. आता पुढं आपल्याला सेम असंच करायचं. 2 मोतीमधून सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथे किती आलेत, 1 2 3 मोती आलेत. 6 मोतीसाठी आपल्याला फक्त 3 मोती घ्यायचे. आता पूर्ण सर्कल आपल्याला करून घ्यायचं.
तर हे पहा, आता हे असं झालेलं आहे. तर आपल्याला शेवटचं घेताना कसं घ्यायचंय, ह्या 2 मोतीमधून सुई काढली, पुढच्या ह्या मोतीमधून सुई काढली, तर आपल्याला बघा साधारण हे पहा इथपर्यंत बरोबर आहे. आपल्याला अर्धा इथं राहिलाय ना अर्धा. आता इथं किती मोती आलेत? 4. 1 2 3 4. हे 4 आणि हे 2 असं आपल्याला 6 मोत्यांचं घर पूर्ण करू. ओढून घ्यायचं. झालं. तुम्हाला हवं असेल तर अशीच फुलदाणी तुम्ही ठेवू शकता. नुसतं असं पात्र म्हणून पण ह्याचा वापर करू शकता असं ठेवताना. आता आपण ह्याला काय करणार आहोत, वरती एक दांडी लावून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला तुम्ही 10 12 किती पण मोठी दांडी करू शकता मोत्यांची. मी 14 मोती घेतलेले आहेत. हे पहा 14 मोती घेतलेले आहेत आपण. तर बरोबर 9च्या बरोबर मध्यभागी घ्यायचं आहे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9. इथून 9 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे बरोबर ह्या मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. पुढच्या मोतीमधून घ्यायची, परत खालून या मोतीमधून आणि ह्या खालच्या 2 मोतीमधून पूर्ण राऊंड मारून घ्यायचा. हा यामुळे एक फायदा काय होतो, हे असं कुठेही झुकत नाही. आपल्याला एकदम असं ताट व्यवस्थित त्याची दांडी तयार करता येते. हे पहा इथून आलं ना, मग यामध्ये पूर्ण एक राऊंड मारून घ्यायचा. आणि इथं घेताना काय करायचं, इथून सुई बाहेर काढायची आणि असं हे पहा इथून, मग इथून अशी आपण सुई घेतली. तर इथं काय करायचं आपल्याला, निळ्या मोतीमधून आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. तर इथे आपल्याला 3 मोती घ्यायचे आणि ह्या मोतीमधून, निळ्या मोतीमधून सुई बाहेर घ्यायची आहे. पुढच्या निळ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आहे. आता इथं 3 घेतलं ना, तर इथं आपल्याला फक्त 2 मोती घ्यायचे आणि ह्या मोतीमधून सुई बाहेर काढायची. पुन्हा पुढच्या मोतीमध्ये हे आपल्याला पूर्ण राऊंड करून घ्यायचं. हे पहा, आता शेवटला 2 मोती असल्यामुळं एकच मोती घेतलेला आहे आम्ही. तर हे असं हे कंप्लीट झालं. याला फक्त अजून एक दोऱ्याचा राऊंड घ्यायचा थोडासा. हे पहा असं घ्यायचं आणि थाट मारायचं. हे पहा किती सुंदर झालेली आहे टोपली. पहा आता काय झालंय, त्याच्यामध्ये जो असा गॅप राहिलेला आहे तो आपल्याला नको आहे. तर काय करायचंय, हे पहा असं आतमध्ये घेतलंय ना, असं एक फूल तयार करायचं 7 मण्यांचं आणि त्याला आतमध्ये जॉईन करून टाकायचं, म्हणजे खालची पोकळी पूर्ण होते. तर हे छोटंसं फुलदाणी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे पहा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.